चंद्र हाती धरून पाहण्यासारखे आहे. कुठे मोगलांची अफाट सुत्ता, अलोट मत्ता आणि कुठे पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे आपली क्षणिक स्वतंत्रता. राजे, जर आपण अट्टहासाने असा स्वतंत्रता लढा लढत राहिला तर नाहक मावळ मरण्याच्या रक्ताचा सडा पडून सर्वनाश होईल. राजे, स्वराज्याच्या उलाढालीत आपलं जीवन खर्ची करण्यापेक्षा आपला अलौकिक पराक्रम बादशहाच्या चाकरीत सार्थकी लावण्यात खरा पुरुषार्थ आहे. धिक्कार असो अशा पुरुषार्थाचा, ज्याला स्वातंत्र्याची आवड नाही, खऱ्या वाईटाची निवड कळत नाही, केवळ परकीय सत्तेची कावड खांद्यावर घेऊन राजा महाराजा अशा सुसक्या मानाची मिरासदारी मिरवण्यात धन्यता वाटते, त्याला स्वातंत्र्याचं मोल ते काय करणार. पण आम्ही जातीवंत मराठी आणि जातीवंत मराठ्याचा जन्म गुलामगिरीत खितपत पडण्यासाठी झालेला नसून गुलामगिरीच्या शंकाला खळा तोडून स्वातंत्र्याचं चिन्ह जगण्यात आणि स्वातंत्र्याचं चिन्ह जगण्यासाठी चाललेला आहे. राजे, बस झाला हा स्वातंत्र्याचा अट्टहास. स्वराज्य मिळवले म्हणजे माणूस स्वतंत्र झाला असं होत नाही. स्वातंत्र्य मिळवणे जेवढे कठीण, त्याही पेक्षा मिळवलेले स्वातंत्र्य टिकून ठेवणे अति कठीण असते. स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी त्या तपस्या निष्ठा ह्या गोष्टीची आवश्यकता प्रजाजनात असावी लागते. जर आपण अट्टहासाने हा स्वातंत्र्याचा लढा लढत राहिला तर लढ्याचा शेवट मावळ मराठ्यांच्या नाशात आहे, हे अढळ सत्य आहे. पण या परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार आपल्यासारखी वडीलधारी स्वार्थी माणसं आहेत असं म्हणावं लागतं. कोण? आम्ही? होय, आपणही या परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार आहात. ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. मुळीच नाही. आपले हे बोलणे पूर्णपणे चुकीचे असून स्वकर्तव्याची जबाबदारी ओळखून वागणे आणि दिलेल्या शब्दाला जागणे हा आमचा शिरस्ता आणि धर्म आहे. वात्सल हे पांडित्य, वाक्याची ताबेदारी आणि स्वदेशाशी द्रोह करणं त्याला आम्ही धर्म समजत नाही. आपल्या मातृभूमीशी केलेले अपकारक कृत्य हा प्रत्यक्ष परमेश्वराचा उपमर्द आहे अशी हिंदू या नात्याने आमची भावना आहे. देव, देश आणि धर्म यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे याला आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो. पण दुर्दैव आमचे की आपल्यासारखी जन्माने हिंदू आणि पराक्रमाचा मानबिंदू असूनही आपल्या रक्ताचा बिंदू न बिंदू परकीय सत्तेशास्त्री सांडत असलेलं पाहिलं की सर्व साक्षी परमेश्वराला जाब विचारावाचा वाटतो की हे परमेश्वरा, अशा स्वार्थी लोलूप माणसाला हिंदू जाती जन्माला घालण्यापेक्षा पशु योनी जन्माला घातलं असतं तर हिंदू राष्ट्राचं आणि स्वातंत्र्य अधिक बळकट झालं असतं. राजे, राजे, बस झालं हे तत्वज्ञान. राजे, आपल्याकडून असा उपमर्द करून घेण्यासाठी आम्ही हा तहाचा खडोडो आरंभलेला नसून उगे शब्द वाढीत अधिक तेढ वाढवू नका. सत्य नेहमी कटू असतं हेच खरं. आम्ही उगाच मगापासून दगडाला पाजर फोडण्याचा प्रयत्न करत होतो म्हणायचं. महाराष्ट्रा, परमेश्वराने तुझ्या ललाटी जे काही लिहिलं असेल ते तुला भोगणं क्रमप्राप्त आहे. राजे बोला, 10च्या अटी बोला. ऐका राजे, शिवाजी भोसल्याने आपल्याकडे 23 किल्ले आणि भोवतालचा 40 लाखाचा मुलूक बादशहाला द्यावा ही पहिले अट. शिवाजी भोसल्याने आपला मुलगा संभाजी यास मिर्झा राजाच्या दरबारी चाकरीला पाठवावा ही